अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमधील भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री फडणवीसांची सभा होती आहे। मंत्री पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील देखील उपस्थित राहतील। निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती। लोकांनी काही उमेदवारांना मुद्दाम उभं केलं। प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघारीसाठी मागण्या ठेवल्या। पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पार्थ पवार यांचं मोठं विधान। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची पदाधिकाऱ्यांसोबत भेट। पदाधिकारी नागरिक यांच्या जाणून घेतल्या समस्या। बारामतीमध्ये सहयोग सोसायटीमधल्या निवासस्थानी बैठका। चंद्रपूरमधील मुनगंटीवार जोरगेवार यांच्या वादामध्ये प्रदेशाध्यक्षांनी हात टेकल्याची स्थिती आहे। किशोर जोरगेवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या वेळेला तुमच्यामधील वाद माझ्या आटोक्याबाहेरचा असल्याचं रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य, तर आता निर्णय दिल्लीमधून होईल असंही वक्तव्य केल्याची माहिती। शहाजी बापू पाटील यांना विधानसभेवरती घ्या। पश्चिम महाराष्ट्रामधील शिवसैनिकांची शिंदेंकडे मागणी। शिवसेनेकडे असणाऱ्या विधान परिषदेच्या 2 जागांपैकी 1 जागा शहाजी बापूंना देण्याची मागणी। निधी वाटपामध्ये आमच्यावरती अन्याय केला जातोय, पण भाजपच्या काही नगरसेवकांवरती देखील अन्याय होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांचा आरोप। भाजप नगरसेवक खासगीत नाराजी बोलून दाखवत असल्याचंही पडवळ यांचं वक्तव्य। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपच्या लताबाई सोनार यांची निवड झाली आहे। महिला बालकल्याण समिती सभापतीपदावरती उज्ज्वला ठाकरे, तर उपसभापतीपदावरती शोभा भिल यांची बिनविरोध निवड। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाचं कामकाज आजपासून ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे। आता मुंबईकरांना लोकप्रतिनिधी हे सभागृहामध्ये काय पद्धतीनं बोलतात, कसा आवाज उठवतात हे यूट्यूबवरून बघता येईल। तर आज सभागृहामध्ये अर्थसंकल्पावरती चर्चा। आमदार रोहित पवार यांनी इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। कोल्हापूरमधल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलंय। डीजीसीएमध्ये अनेक भ्रष्ट अधिकारी आहेत, आमदार रोहित पवार यांचा आरोप। अटक झालेला डीजीसीएचा उपसंचालक हा छोटा मासा असल्याचं वक्तव्य। तर व्हीके सिंगनं कशी कागदपत्र क्लिअर केली असतील याचा अंदाज येतो। रोहित पवार यांची एक्स पोस्ट। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मतदारसंघामधील नगरसेवकांवरती निधीची खैरात। अमित साटम यांचे नातेवाईक रोहन राठोड यांना 9 कोटी रुपयांचा निधी। केवळ साटम यांच्या मतदारसंघामध्ये निधीची खैरात केल्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या मतदारसंघामधल्या नगरसेवकांचा निधी कमी करण्याविषयी महानगरपालिकेला पत्र देण्यात आलंय आणि यावरती अंतर्गत वादामधून मुंबई अध्यक्षांनी माघार घेतल्याची चर्चा आहे। लोकसभेमध्ये महिला विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ मुंबईमध्ये शिवसेनेचं आंदोलन। संजय निरुपम यांच्या नेतृत्वामध्ये वर्सोवा विधानसभेतर्फे विरोधी पक्षांच्या विरोधात निदर्शनं आणि घोषणाबाजी। लोकसभेमध्ये महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झाल्याचे पडसाद। सत्ताधारी काळे शर्ट, काळ्या फिती बांधून आजच्या कामकाजामध्ये सहभागी। यावेळेला सत्ताधारी नगरसेवकांची महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी। अल्पवयीन मुलांचं शोषण करणाऱ्या बाबू खान या तृतीयपंथीयाला अटक। अल्पवयीन मुलांना मुलींचे कपडे घालून तो पाठवायचा। 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून जबरदस्तीनं त्याला तृतीयपंथी करण्यात आलं। बँकेच्या कर्ज वसुलीसाठी आलेल्या महिलेकडे डॉक्टरकडून शरीर सुखाची मागणी। सोलापूरच्या टेंभुर्णी इथली घटना आहे। महिलेच्या तक्रारीवरून डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल। परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि माजी सरपंच संजय देशमुख यांच्यावरती अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केलाय। 6 जणांनी संजय देशमुख यांच्यावरती लोखंडी रॉड, कोयता आणि काठ्यांनी मारहाण केली। या हल्ल्यामध्ये संजय देशमुख गंभीररित्या जखमी झाले। साईड न दिल्याच्या कारणामुळे एसटी चालकाला देखील मारहाण करण्यात आली आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यातली ही घटना आहे। माढा पोलिसांमध्ये 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। धुळ्याच्या साक्री तालुक्यामधल्या पिंपळनेर शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनलाय। काल संध्याकाळी मुख्य बाजारपेठेमध्ये बैलांची झुंज। सेवानिवृत्त मंडल अधिकारी गंभीररित्या जखमी झाले। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती सोडियम क्लोराईडची वाहतूक करणारा टँकर हा लिकेज झाला आणि डहाणूच्या चारोटी नाक्याजवळ टँकरमधून गॅसची गळती सुरू झाली।
अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. गुजरातवरून मुंबईकडे येणारा सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी बंद. कोल्हापुरामध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या. ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हरल्याच्या नैराश्यामधून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट त्याने लिहिली आहे. हातकणंगले तालुक्यामधल्या कोरोची इथली ही घटना आहे. नांदेडमध्ये एका अरुंद पुलावरून कार कालव्यामध्ये कोसळली आहे. या अपघातामध्ये 5 प्रवासी गंभीर जखमी झाले. मानार प्रकल्पाच्या कौठा गडगा या रस्त्यावरच्या अरुंद ठिकाणी हा अपघात झालाय. पनवेल रेल्वे स्थानकावरती लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरती पहिल्या मजल्यावरून ही लिफ्ट खाली पडली. यावेळेला लिफ्टमध्ये 4 प्रवासी होते. सुदैवानं 4 कोणी जखमी झालं नाहीये. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या अस्थींचं आज वाराणसीमध्ये विसर्जन झालंय. गंगेच्या तीरावरती विधिवत पूजेसह अस्थींचं विसर्जन. नमो घाटावरून आशाताईंचं छायाचित्र असलेल्या आणि फुलांनी सजवलेल्या बोटीमधून अस्थी कलश हा मंत्रोच्चारामध्ये मणिकर्णिका घाटापर्यंत नेण्यात आलाय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव रोखले. कांदा चोरीला जात असल्याच्या कारणामुळे शेतकरी आक्रमक. त्याचबरोबर दरामधली घसरण आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं देखील शेतकऱ्यांचं मत आहे. यंदा पिकावरती रोगराईचं प्रमाण जास्त असू शकतं. जून महिन्यामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. बुलढाणा जिल्ह्यामधल्या भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज आहे. देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल. देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नसल्याचा देखील घट मांडणीचा अंदाज. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा. तुळजापूर तालुक्यामधील सावरगाव भागामध्ये आंब्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदिया जिल्ह्यामधल्या वडसा मार्गावरती पुन्हा एकदा हत्तींच्या कळपाचं दर्शन. रानटी हत्तींच्या कळपामुळे वडसा मार्गावरती वाहनधारकांची तारांबळ. गेल्या महिनाभरापासून मोरगाव अर्जुनी परिसरामध्ये हत्तींचा वावर आहे. सांगलीच्या मिरजमध्ये तीव्र उन्हामुळे पाण्याच्या शोधामध्ये आलेला कोल्हा हा विहिरीमध्ये पडला. प्राणीमित्रांनी 4 तासांच्या अथक प्रयत्नांनी या कोल्ह्याला बाहेर काढलं आणि जीवदान दिलं. नाशिकच्या मालेगावामध्ये रमजानपुरा इथल्या पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलंय. मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पडलंय. नागरिकांना जलद आणि दर्जेदार सेवा मिळू शकणार आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा सध्या मिळतोय. 4 वर्षांचा अभ्यासक्रम 3 वर्षांमध्ये सोडला तरी बीएससी टेक इंजिनिअरिंग पदवी त्यांना मिळणार आहे. विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय. अपूर्ण शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील दिलासा मिळतोय. नागपूर मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या रोखण्यासाठी गट नोंदणी ही मोहीम. आपल्या पाल्यांना मनपा शाळेमध्ये दाखल करण्यासाठी शिक्षक घराघरामध्ये जाऊन पालकांसोबत संवाद साधतायत तर अधिकाऱ्यांना आक्रमक जनजागृतीचे निर्देश. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये प्रवासी बसचा अपघात झालाय. ज्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झालाय. अनेक जण गंभीररित्या जखमी देखील झालेले आहेत. रामनगर उधमपूर या रस्त्यावरती जालो परिसराजवळ हा अपघात घडलेला आहे. तमिळनाडूमधल्या फटाका कारखाना स्फोटामधल्या मृतांची संख्या 23 वरती जाऊन पोहोचली आहे. 19 मृतांची ओळख पटली. मृतांमध्ये 16 महिला आणि 3 पुरुष आहेत. तर स्फोटामध्ये 6 कामगार गंभीररित्या जखमी झाले. मदत कार्य सुरू असताना दुसरा स्फोट झाल्यामुळे पोलीसही जखमी आहेत. रविवारी 19 एप्रिलपासून चारधाम यात्रेला सुरुवात. पहिल्याच दिवशी गंगोत्री यमुनोत्रीमध्ये 10,000 भाविकांचं दर्शन. केदारनाथचे 22 एप्रिलला दर्शन घेतलं जाऊ शकतं तर बद्रीनाथचं कपाट हे 23 एप्रिलला उघडणार आहे. भाविकांमध्ये सध्या उत्साह आहे. बीसीसीआयनं मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ आणखी 1 वर्षासाठी वाढवलाय. आगामी विश्वचषकासाठी टीम इंडियाची मोर्चेबांधणी करण्याची जबाबदारी अजित आगरकर यांच्या खांद्यावरती राहील. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये उद्या दुसऱ्या फेरीची चर्चा होणार आहे. इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून पोस्ट करून ही माहिती दिली आहे. इराण अमेरिकेमध्ये होणाऱ्या शांती वार्तेसाठी इस्लामाबादमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था. इस्लामाबाद पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेड झोनला भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. नाकाबंदीसह येणाऱ्या वाहनांची देखील सुरक्षा रक्षकांकडून तपासणी.
अमेरिका इराणमध्ये ज्या ठिकाणी चर्चा होणार आहे तो इस्लामाबादमधील रेड झोन पूर्णपणे सील करण्यात आलाय. रेड झोनमधील हॉटेल्स, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट, शैक्षणिक संस्था, बाजारपेठा आणि मॉल सगळं काही बंद आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती खबरदारी. शांती वार्ता यशस्वी झाली नाही तर इराणमधील वीज प्रकल्प आणि सगळे पूल उद्ध्वस्त करू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची इराणला पुन्हा एकदा धमकी. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेस्कियन यांच्यासोबत फोनवरून चर्चा. दोघांमध्ये 45 मिनिटं चर्चा झाली आहे. शांती वार्तेसाठी पाकनं घेतलेल्या पुढाकाराबद्दल इराणी राष्ट्रपतींनी मानले पाकचे आभार. इराण आणि पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचा एकमेकांशी फोनवरून संवाद. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून अमेरिकेच्या तक्रारी. अमेरिका नेहमीच विश्वासघात करत असल्याचा आरोप आहे. युद्ध संपवण्याबद्दल अमेरिका गंभीर नसल्याचंही वक्तव्य. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं. पुढे काय वाढून ठेवलंय हे कोणी सांगू शकत नाही. शांती वार्तेच्या आधी इस्रायलच्या पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य. तर आमचं युद्ध इराणच्या दहशतवादी सरकार विरोधात असल्याचं नेत्यानाहू यांचं मत. हॉर्मुझमध्ये अमेरिकेकडून इराणचं जहाज जप्त. यावरती अमेरिकेला प्रत्युत्तर देऊ असा इराणच्या अध्यक्षांचा इशारा. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा चर्चेच्या शक्यतेपूर्वीच तणाव वाढलाय. अमेरिकेनं इराणचं जहाज अडवल्याच्या नंतर इराणही संतापलाय. हॉर्मुझला लागून असलेल्या ओमानच्या समुद्रामध्ये इराणचा अमेरिकेच्या युद्धनौकांवरती हल्ला. इराणनं अमेरिकेच्या युद्धनौकांवरती ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. हॉर्मुझमध्ये फ्रेंचच्या जहाजावरती देखील इराणी सैन्यानं हल्ला केलाय. IRGCनं जहाजावरती इशारा म्हणून गोळीबार केला. त्यामुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तणाव अद्यापही कायम आहे. अमेरिकेच्या नाकाबंदीमुळे इराणकडूनही हॉर्मुझ पुन्हा एकदा बंद. त्यामुळे कच्चं तेल महागलंय. कच्च्या तेलाच्या दरामध्ये 7% वाढ झाली आहे. किंमत प्रति बॅरल $90 वरून $97 वर. ट्रम्प यांची कॅनडाला धमकी. चीनसोबतचा व्यापारी करार रद्द करा अन्यथा 100% शुल्काचा सामना करा. ट्रम्प यांची धमकी. अमेरिकेच्या लुइसियानामध्ये गोळीबारामध्ये 8 मुलांचा मृत्यू झालाय. पोलिसांच्या प्रत्युत्तरामध्ये हल्लेखोरही ठार झाला. मरण पावलेली मुलं 1 ते 14 वर्ष वयोगटातली आहेत. घरगुती कारणावरून वाद झाल्याच्या नंतर हल्लेखोरानं गोळीबार केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.